तर थोड्याच वेळात समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार। इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही आता सेवेत येणार आहे। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे। थोड्याच वेळात या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्या यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होत आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अगदी सकाळपासूनच आपल्याला माहिती देत आहेत। गिरीश, थोड्याच वेळात आता लोकार्पण सोहळा सुरू होईल, काय सांगाल? इगतपुरी आमने हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आहे आणि या महामार्गावर देशातील सर्वात मोठा 11 किलोमीटरचा बोगदा देखील तयार करण्यात आलेला आहे। या बोगद्याची देखील अनेक वैशिष्ट्ये आहेत। समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। 7.78 किलोमीटर लांब असा हा बोगदा असणार आहे। तसंच 17.6 मीटर रुंद बोगदा असणार आहे आणि 9.12 मीटर उंच असा हा बोगदा आहे। ही दृश्य आपण पाहतोय, प्रत्येक 150 मीटरवर फोन आहे। इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा आहे। शेवटच्या टप्प्यात 76 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे। नागपुरातून मुंबईच्या वेशीवर आता केवळ 8 तासांमध्ये पोहोचता येणार आहे। आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला होता। मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 701 किलोमीटर अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। त्याची तयारी पूर्ण झालेली आहे। मी सध्या इगतपुरी बोगद्याजवळ आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण इगतपुरी ते आमने अशा आशयाचा बोर्ड या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की झेंडूच्या फुलांची जी आरस आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोकाचं लोकार्पण जे आहे ते पार पडते आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीनं हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात मोठा बोगदा म्हणून याला बोललं जाते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे जो इगतपुरी ते आमने म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जातो आणि आजपासून हा वाहतुकीसाठी खुला सुद्धा करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमने या टप्प्यात 8 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे तयार करण्यात आले। देशातील सगळ्यात मोठे बोगदे, याची एकत्रित लांबी 11 किलोमीटर बोलली जाते। इगतपुरी ते सुमारे 8 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब आणि रुंद बोगदा तयार करण्यात आला आहे। बोगद्याची एकूण रुंदी 17.61 मीटर आहे, उंची 9.12 मीटर आहे आणि यासाठीच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री काही वेळात या ठिकाणी पोहोचतील। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीनं रेड कार्पेट या संपूर्ण परिसरामध्ये हातरण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच जी तयारी आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे। कोनशिला या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। मी माझा कॅमेरामॅन मनीषलाही सांगेल की कोनशिला दाखवावी। या कोनशिलेचं उद्घाटन जे आहे ते काही वेळामध्ये जेव्हा हेलिपॅडला महाराष्ट्राचे तिन्ही प्रमुख नेते पोहोचतील ते थेट या ठिकाणी येतील आणि या कोनशिलेचं उद्घाटन करतील। यानंतर टेस्ट ड्राईव्ह सुद्धा याच रस्त्याने होणार आहे। नेमका हा बोगदा कशा रीतीने तयार करण्यात आलेला आहे, समृद्धी महामार्ग कशा पद्धतीने तयार झालेला आहे, यात काही तांत्रिक अडचणी, काही त्रुटी राहिलेल्या आहेत का, याची देखील शहानिशा जी आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः करणार आहेत आणि